दंडवत प्रणाम. आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जर जीवाकडे एखादी सामग्री असेल तर ती ईश्वरी उपयोगात राहत असते. जर तुमच्याकडे एखादी कला असेल तर ती कला सुद्धा ईश्वर धर्म कार्यामध्ये उपयोगी जात असते. स्त्रियांकडे कला आहे तशी पुरुषांकडे पण कला असते. मी सकाळी आमच्या गोकुळ, काय वडिलांचं नाव? वडिलांचं नाव काय? वडिलांचं रोहिदास ना? रविकांत. आमचे रविकांतजी चरण, त्यांचं चिरंजीव गोकुळ. जेव्हा मी तिथे प्रवेश केला एकदम सुंदर प्रकारे त्यांनी पायरीपासून सुंदर प्रकारे फुलांनी रांगोळी काढली. मला वाटलं कोणीतरी मुलीनेच काढली, कोणी बाईनेच काढली. मी विचारपूस केली, ही कोणी सेवा केली, ती कोणी सेवा केली. म्हटलं ही सेवा कोणी केली? आणि मग त्याने सांगितलं, बाबा मी सेवा. मला आश्चर्य वाटलं की सामग्री कशी असते का? जर तुमच्याकडे कुठल्या प्रकारची सामग्री असेल तर बरोबर आपण ते ईश्वरी ठिकाणी उपयोगी लावत असतो. म्हणजे मला एक मुद्दा सांगायचा की आमच्या पुरुषांकडे सुद्धा अशा प्रकारची सामग्री आहे. ती गोष्ट मला इथे बघायला भेटलेली आहे आणि म्हणून ती सामग्री आपण ईश्वरी उपयोगी लावली पाहिजे. आपण आता या ठिकाणी पूजनस्थळ पाहत आहोत. बाही शब्दापसी शब्द थोर, गोसावी मुंतले बाई रात्री वडिलासे, एवढे या वेळा बापुडे वानरे की जाईल. बाई रात्री वडील असे म्हणजे स्वामी सांगतात बाई रात्र खूप मोठी आहे, एवढ्या वेळा बापुडे वानरे की जाईल. म्हणजे एवढ्या वेळेला बापुडा जो वानरा आहे, वानराही भक्तोपासनाचं प्रसादी नाम केलं. कुठे गेलं होतं सांगता येईल तुम्हाला? करच घे. का बरं गेलं होतं सांगता येईल तुम्हाला? सांगा तुमच्या भाषेमध्ये सांगा. त्या झाडावरून त्या झाडावर ते वानरासारखे उड्या मारायचे. आणि स्वामी काय म्हटले? भट्टोबास वानरेस ऐसी सती. म्हणजे म्हटले बघा ना, भट्टोबास कसा वानरासारखे उड्या मारताय. तेव्हापासून करच केला स्वामींनी भट्टोबासांचं नामकरण केलं वानरे या. बोलावा वानरे की जाईल, ऐसा गोसाव्याचा शब्द ऐकती आणि येती. अशा प्रकारे गोसाव्यांचा शब्द ऐकती म्हणजे स्वामींचा शब्द त्यांनी ऐकला आणि स्वामींकडे आलेले आहे. कदाचित बाईसे म्हणती, कदाचित बाईसा म्हणायच्या, बाबा नागदेया नागदेया ये बाबा येतले असती. कदाचित बाईसा का म्हणायच्या, वानरिया येत बाबा आलेले आहे. भटोबास येती, भटोबास येतात. श्री चरणा लागती, स्वामींच्या श्री चरणाला लागतात. पासी बैसती, स्वामींच्या जवळ असतात. समस्त भक्ती जन येती, मग बाकी जे काही भक्त होते ते सुद्धा स्वामींच्या भेटीसाठी आले. श्री चरणा लागती, श्री चरणा लागती म्हणजे श्री चरणावर, स्वामींच्या चरणावर आपलं हे कपाळ आहे ना ठेवायची. परंतु एक लक्षात ठेवायचं, जे आपलं कपाळ असतं की ते पवित्र असतं. ती जागा फक्त विशेष नमस्कार करण्याची आहे किंवा स्थान म्हणून करण्याची आहे. कुठल्याही साधूंच्या पायावर डोकं ठेवायचं नाही. तो विशिष्ट वाकून दंडवत करा, पायाच्या अंतरावर विशिष्ट अंतरावर. तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्हाला दंडवत करायचं असेल तर इथे दंडवत केला जातो. कुठे? इथे. पायाला करायचा नाही. जर काही सूचना असतील ते पायात डोकं ठेवून देतो नाही. आणि म्हणून जरी तुम्ही केलं, म्हणून आमच्या अधिकाऱ्यांच्या जर पायावर काय असतात, उपरणी असतात. दोष आम्हाला पण आहे ना, म्हणून आपण लक्षात ठेवायचं.
जरी कोणी आले वाकून दंडवत करा किंवा इथे डोकं ठेवा, गुडघ्याला डोकं लावा, परंतु पायावर डोकं ठेवायचं नाही. कारण का? कपाळ पवित्र असतं. म्हणून तर चांगल्या प्रकारे हात सवळी करून कपाळ पुसायचं असतं आणि परत हात सवळी करायचे असतं. हा आहे दुपूजा वंदन करण्याचा. आपण काय करतो? फक्त हात धुतो लगेच बसतो नाही, हात सवळे करायचे आणि कपाळ पुसायचं आणि परत हात सवळे करायचे. किती वेळास? 3 वेळा. हा झाला परफेक्ट विधी. नसुद्धा हात सवळे गेले, कपाळ नाही पुसलं, कपाळाला घाम असतो की नाही, पावडर असते, परफ्यूम असतो, हो की नाही, आणि मग तो परफ्यूम तिकडे जाण्याचा धोका असतो, आविली होण्याचा धोका असतो. म्हणून देवपूजा वंदन करायला जात असताना स्प्रे ते मारून जायचं नाही. काय होतं? तो सुद्धा अवैधी असतो आणि मग कपाळ पुसून नंतर तो वंदन करायचं. हा झाला परिपूर्णपणे. भटोबा श्री चरणा लागती पासी बैसती, स्वामींच्या जवळ बसले. गोसावियासी निरूपणाची प्रवृत्ती तर निरूपण करती. स्वामींना वाटलं काहीतरी निरूपण करावं, काहीतरी यांना सांगावं भक्तांना, तर स्वामी निरूपण करायचे. निरूपण म्हणजे काय? हीच जीव कसा आहे, देवता कोण आहे, प्रपंच कसा आहे, परमेश्वराने निर्मिती का बरं केली या सृष्टीची, आणि म्हणून या सगळ्या स्वामी त्यांना निरूपण करत होते. निरूपणामधून आता काय निरूपण ते काय पूजोसरामध्ये आलेलं नाही, पण निरूपण म्हणजे काय? 4च पदार्थ, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. या 4 पदार्थावर परमेश्वर निरूपण करत होते. ना रात्री वडिलसे तरी पहुड होय. ना रात्री जर रात्र खूप असेल तर स्वामी पुन्हा पहुड करायचे. ना तरी निश्चळासनी उपविष्ट होती. ना निश्चळ आसनी. ना निश्चळ आसनी म्हणजे स्वामी आपल्या आसनावर निश्चळ बसायचं नाही का? ध्यानस्थ निश्चळ असे. काय पुढं म्हणा, ज्यांचा पूजासर पाठ ते म्हणते ध्यानस्थ निश्चळ असे तव नाग माता. पुढं उसे सुचिंतन सदा पण काय पूजावसर म्हणा. जेव्हा माझा कार्यक्रम होईल ना पुढं दैवयोगाने आला तर तुमचा पूजावसर पाठ झालेला पाहिजे लक्षामध्ये. किंवा असं जरी मी आधी मध्ये आलो तर मी तुमच्या घरी येता, हो की विचारलं कोणाचा पूजावसर पाठ येईल म्हणून पूजावसर म्हणत. स्वामी आसनी निश्चळ बसती म्हणजे निश्चळ बसलेले. महादायसे प्रश्न करती. आता महादायसा होतो. या महादायसा आचार्यांच्या चुलत बहीण होत्या आणि या महादायसांना वयाच्या 15व्या वर्षी वैधव्य म्हणजे विधवा झालेल्या होत्या. पूर्वीच्या काळी लवकर लग्न व्हायचे आणि मग विधवा पण लवकर झाल्या. महादायसा होत्या, उमायसा होत्या, आबाईसा होत्या, सगळ्या कशा झाल्या? विधवा झाल्या होत्या. आणि म्हणून तर यांनी रावसगावला झोपडी बांधून राहिल्या होत्या. यांचे निमित्त गुरु कोण? दादोस. दादोस हेच यांच्या झोपडीमध्ये स्वामींच्या काही गोष्टी सांगायचे, कथा सांगायचे. यांना आवडी निर्माण झाली. कोण स्वामी, कसले स्वामी? पण स्वामींच्या भेटीसाठी आले. पहिली भेट बीडला झाली, नंतर सिन्नरला झाली. याच महादायसांची. याच महादायसा पुराण ऐकून यायच्या. पुराण ऐकून स्वामींना प्रश्न विचारायचे. जीजी पुराणी असे सांगितलं, असं बरोबर आहे का? ते म्हटले नाही बाई, त्यांना काय माहिती, आम्ही तुम्हाला सांगतो. आणि मग स्वामी महादायसांना निरूपण करायचे. म्हणून पुराण कोणालाही ऐकता येतं नाही, भागवत कोणालाही अंड्यांचं ऐकता येतं. विषय व्यवस्था करता येईल त्याला ऐकायला. तुम्हाला व्यवस्थित विषय व्यवस्था करता येते का?
नाही करता येत, म्हणून आपण इतर ठिकाणी जायचं नाही. नाहीतर मग काय भागवताचे म्हणजे तर काय होतं, जर त्यांनी सांगितलं पटून तुम्हाला राम असा आहे, महादेव असा आहे, तर मग काय होईल, तुम्ही पण घेऊन पळसाल लगेच. चाललं आता हे प्रमाण भरपूर चाललं, कळलं का तुम्हाला? याचं प्रमाण कळलंय ना आता? असं होऊन जातं. किती विडे ठेवा, काहीच बाबाने काम नाही केलं, तिकडे एकच काम झालं म्हणजे एकच डोक्यात काम झालं म्हणजे तिकडे पळाले मग आपले पण येडे. असं करायचं. आणि म्हणून प्रतिती निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी अभ्यास करायचा. पक्का खिलाडी असेल ना, रणांगण सोडणारच नाही. कच्चे असतील ना, कुणीकडे वापरतील, जिकडे जातील तिकडे जातील. त्यासाठी पक्क पाहिजे. धर्म काय सांगतो? पक्के व्हा. आमच्या शास्त्रामध्ये प्रमाण दिलं, यथा दर सेनानीचे मग तो कुठ बळीया. तुम्ही शेतकरी माणसं आहे, दर म्हणजे तुम्हाला एखादा बांबू रवायचा आहे, त्याला काय करावं लागतं? सिनारावं लागतं, म्हणजे त्याला खडे टाकून त्याला पक्क करावं लागतं. मग तो खुटा काय होतो? पक्का होतो. जरी हत्ती आला तरी खुट्याला काही करू शकत नाही. तसं जो पक्का असेल ना, धर्मवान उद्देशी नामधारक असेल, वासनिक असेल, वासनिक कुणालाही म्हणत नाही. वासनिक दोन प्रकारचा आहे, ज्याला अनुसरण्याची वासना तो वासनिक, आणि जो इकडे तिकडे जात नाही तो वासनिक. तुम्ही विचार करा, तुम्ही कोण येते? इकडे भरपूर मेळावे भरतात, वासनिक मेळावा, वासनिक मेळावा, घरीच बसलेले आहेत, केस पांढरे झाले. नामधारक वेगळा, वासनिक वेगळा. आणि लक्षामध्ये म्हणजे सुद्धा नाम धारण केलं, त्याला काहीच माहिती नाहीये. दृढ भक्त कोण असेल, जाणार तर तो तिकडे जाणारच नाहीये. म्हणून परीक्षण करा आपण कोण आहोत. दर सिनारीचे कुठं बळीया होय. आणि जर असा प्रयत्न आहे, कोणी कुठे जाऊ, आपल्याला काही घेणं देणं नाही. आता विचार करा, एखाद्या खड्ड्यात चालला, तुम्ही असाल का? तुम्ही म्हणसाल नको नको, खड्ड्यात पडलं तर माझा हात पाय मोडतो. म्हणतात नाही नाही, तो बी खड्ड्यात पडला, मी पण जाऊन पडते मस्त, हे ते हात पाय मोडतो. म्हणसाल का असं? काय विचार केला, काय विचार सांगितलं? धर्म काय सांगतो? आणि दृढ होण्याचा प्रयत्न तर करा, सुरुवात तर करा. म्हणून या ठिकाणी मादाईसा ज्या होत्या, त्या मादाईसा स्वामींना प्रश्न विचारताय. जिजी गोसावी आते चिंतू गोसावी काही चिंतती. महादाईसा फार सुंदर प्रश्न विचारतात. जिजी म्हटले, देवा आम्ही तुमचं चिंतन करतो, आम्ही तुमचं स्मरण करतो, तुम्ही काही चिंतन करता? तुम्ही कुणाचं चिंतन करता? गोसावी म्हणती, बाई हे सकळ जीवा ते चिंती. स्वामी सांगतात की बाई हे म्हणजे आम्ही, सकळ जीवा ते, या सृष्टीमध्ये जेवढे काही जीव आहे त्या जीवांचं आम्ही चिंतन करतो. चिंतन करतो म्हणजे नेमकं काय करतो? कोणता जीव अर्थवंत आहे, कोणाचा अधिकार आलेला आहे, कोण अडचणीमध्ये आहे, कुणाला काय संदेह पडलेला आहे, कुणाची काही मनोकामना आहे. परमेश्वर काय करतात? चिंतन करतात. आणि परमेश्वर चिंतन करून ज्याने जे चिंतन त्याचा बरोबर योग आणून देतात. पण त्यासाठी काय करावं लागतं? चिंतन करावं. आमच्या शीतलताईंनी चिंतन केलं आणि आज त्यांचा मनोरथ पूर्ण झाला. म्हणजे कोणता? ते नवऱ्याला सांगून कंटाळल्या, पारायण कर पारायण कर. आज आम्ही उडान ठेवून घेतला त्यांचा. काय झालं? चिंतन सुरू झालं. आणि कोणीतरी ज्ञानीचा, कोणतरी संतांचा बरोबर काय झाला तिथे? योग आला. तुम्ही पण करता की नाही चिंतन? बाबा आमची इच्छा होती, बरेच दिवस झाले कोणी साधू आले, कोणीतरी साधू तुमच्या घरी बरोबर येऊन पोहोचता, किंवा तुम्ही धर्मभंग होण्याच्या मार्गावर तुम्ही होते, बरोबर कोणतरी परमेश्वर तिथे आणून पाठवता. मला कोणी पाठवलं? आदोष्टाने पाठवलं. तुम्हाला सांगितलं होतं पोथी कुठे, हिची पोथी होणार होती अमरावती, झाली कुठं? रहाड. कोणी पाठवलं? ईश्वरा. रूप काकांना निमित्त केलं आणि कोणाला इथं आणलं? आलो. कोण करतं सगळं हे?
परमेश्वर करतो, आपण काय करतो का? आम्ही काही केलं का? नाही. आणि मग कुणीतरी काहीतरी चिंतन करतं, चिंतनाच्या माध्यमातून बरोबर तुमचा जो मनोरथ आहे तो मनोरथ पूर्ण होत असतो. कोणी म्हटलं मला उपदेश घ्यायचा आहे, बरोबर त्याचे अडथळे दूर होऊन जातात. त्यासाठी चिंतन करा. तुम्ही म्हटले आम्हाला अनुसरण घ्यायचे, बरोबर तुमच्या मार्गातले अडचणी दूर होतील. मार्गातल्या अडचणी दूर झाल्यानंतर परमेश्वर चिंतन करतात ना, पण आपण घरी बसतो, तो भाग वेगळा बरं का. जर तुम्ही चिंतन केलं तर परमेश्वर तुमचे बरोबर अडथळे दूर करणार आहे. कधी चिंतन केलं म्हणून सकाळी उठून स्मरण करायचं, नाही निस्वार्थ मागता, स्वार्थ तर मागायचा हो की नाही, तुम्ही देवी करत नाही. आणि मग हे जर तुम्ही चिंतन केलं की कोणीतरी आम्हाला समजून सांगावं, कोणीतरी आलं पाहिजे, हा बिघडत चालला किंवा हे बिघडत चालले, बरोबर परमेश्वर कुठल्या तरी साधू संतांना तिथे पाठवतो की नाही. हे सकळ जीवा ते चिंती, योग कोणी आणला? तो परमेश्वराने आणला. जर योग परमेश्वराने आणला असेल तर बरोबर त्या साधकाचा तिथे जाण्याचा योग येतो. आणि म्हणतात ना, कुणातरी चांगल्या संतांच्या संगतीने कुणाचं भलं. म्हणून काही त्रुटी आम्ही तुम्ही सांगितल्या, आम्ही तुमच्या जाणल्या पाहिजे, आणि काही त्रुटी तुम्ही आम्हाला सांगितल्या पाहिजे. बरोबर आहे की दोन्ही गोष्टी असतात. काही आम्ही तुम्हाला विचारायचं. जेव्हा आमचे स्वामी होते, स्वामीच्या ठिकाणी परिवार यायचा, स्वामी काय म्हणायचे? तुमचा कुटुंब परिवार नीती नसे का? तुमचा कुटुंब परिवार चांगला आहे का? ते म्हणजे हो. आम्ही सुद्धा तुमच्याकडे आल्यावर काय विचारलं पाहिजे? तुमचा परिवार कसा आहे? कोण पारायण करतं का? कोण देवपूजा करतं का? कोण किती स्मरण करतं? हे आम्ही तुम्हाला विचारलं पाहिजे. तुम्ही तर आम्हाला भजन करता, पूजन करता, दक्षिणा देता, तो भाग वेगळा. तसं तुम्ही आम्हाला विचारता, आम्ही सुद्धा तुम्हाला विचारलं पाहिजे. म्हणून एक नियम आहे, आम्ही तुमचं सुद्धा फुकट खाऊ नये, तुम्ही पण आमचं फुकट घेऊ नये. लक्षामध्ये ठेवा, आम्ही तुमचं फुकट नाही खाणार. साधूने फुकट खाल्लंच नाही पाहिजे, तुम्ही पण फुकट ऐकलं नाही पाहिजे. लक्षामध्ये. म्हणून आम्ही जर तुमच्या ठिकाणी आलो तर आम्ही तुम्हाला गोष्टी या विचारल्याच पाहिजे. आता आम्हालाही भरपूर गडबड झाली, घ्या निघा पळा, स्थिर व्हावं. म्हणून साधक त्यांच्या ठिकाणी जातो तर काय करा? विचारा. जर तुमच्या पुढे काही साधू आले ज्ञानी, त्यांना प्रश्न विचारा. एखादी वेळा विचार, तुम्ही का बरं फुकट देता? तुम्ही पण फुकट देऊन टाकता, तर तुम्हाला वेळ नसतो तेवढा. घ्या बाबा, भिक्षा लक्षात घ्या, जा. नाही, तुम्ही पण विचारलं पाहिजे लक्षामध्ये. आणि म्हणून याला म्हणतात घुसळण आणि मंथन. मागायचा ज्या होत्या त्या स्वामींना प्रश्न केला, ताई हे सकळ जीवा ते चिंती. हे सकळ जीवा ते चिंती म्हणजे आम्ही सगळं जीवांचं चिंतन करतो. कोण उपदेशाला अधिकारी, कोण अनुसरणाला अधिकारी, कुणाला काही संकट आहे, बरोबर परमेश्वर ते संकट दूर करत असतात. फक्त तुम्ही चिंता करा. पण आपण काय करतो? चिंतन नाही करत, चिंता करतो. पोराचा कसा होईल, सुनबाई कशी होईल, जर मुलीला उद्देश दिला तर घर कसं होईल, हे तुम्ही काय करता? चिंता. ही चिंता तुम्ही करायची नाही, तुम्ही चिंतन करायचं. ताईंनी मला प्रश्न सकाळी केला, म्हटले बाबा तुमचं मी ऐकलं होतं की मुलींना उपदेश द्या, याच्यावर मी स्वतंत्र ऑडिओ बनवलेला. बऱ्याच मुली आहेत उपदेशी, आमच्या टिकर काकांच्या, आमच्या तिघी आमच्या मुली उपदेशी आहे. त्यांनी विचार केला का नवरा कसा भेटतो? हे विचार तुम्ही करायचा. काय करायचं? फक्त तुम्ही चिंतन करायचं. तुमची तेवढी धमक नाही का? जरी कसा जरी घेतला तर बरोबर त्याला वटणीवर आणता आणतं. आता कलियुगी काही सांगायची गरज. पहिला होता सासुरवास, आता कुठे सासुरवास? आता सासूला सासुरवास झालेला आहे. तिचा कशाला काळजी करता? पूर्वी नवरा कसा भेटल, काय कसं भेटेल, काही चिंता करू नका. तिला उपदेश द्या. अरे तुम्ही तिला संपत्ती द्या, तुम्ही त्याला घर देता, त्याला बंगला देता, तुम्ही तिला ही संपत्ती कधी देणार? कुठली? ईश्वर नामाची संपत्ती तिला द्या. जर तिच्यात धमक असेल ना, बरोबर त्याला ती उपदेश करेल. पण ते एवढंच करायचं मुलींनो,
करा, जे काय करतं मला ते करा, पण त्याला सांगा, लक्षात ठेव, तुझी होते धर्म तुला माझा करावा लागेल, तर मंगळसूत्र बांधते, दुसरा पाहते, बरोबर कळत पडेल तुमच्या. करतात मुली माहिती आहे का तुम्हाला? मुंबई पुणे साईडला जा, आता अरेंज मॅरेज कमी, लव्ह मॅरेज जास्त झालेले आहे, आम्ही पाहतो. म्हणून आता काही बाकी चिंता करण्याची गरज नाही. त्या मुंबईतल्या पुढे पहिले ठणकून सांगतात, हे बघ, हे धर्माची ते धर्माचं आहे, देव मला माझा करून देतो का? त्याचं प्रेम झालेलं असतं. तो म्हणतो काही हरकत नाही, ती सांगते पुन्हा बदलशील बरं का, तुलाही 12 आहे, लक्षात ठेव. 12 समजलं ना तुम्हाला? बदलशील पुन्हा लवकर नंतर. धर्म तुम्ही बांधून घ्या, काही चिंता करण्याची गरज नाही. आमच्या मुलींना घर कसं भेटेल काळजी तुम्हाला कशाला करायची? तुम्ही तिला चिंतनेसाठी जागा द्या, तिला आता नाम बरोबर तिला चांगलं भेटल. आणि जर अन्य घरात जरी ती गेली, पण तिच्या धर्मनिष्ठेने ती घर उपदेशी करून टाकेल. तुम्ही पण अशा होत्या की नाही पाहिजे? तुम्ही पण अन्य घरात काही आमच्या महिला गेल्या आणि त्यांनी घर उपदेशी करून टाकली, आम्ही बघितलेलं आहे. जर त्या म्हटल्या असत्या तर कसं घर भेटल, कसा नवरा भेटल, ते काही काळजी करत झाले असते का उपदेशी तिकडचे? अहो, जे नॉनव्हेज करणारे होते ना, ते आता गाठ्या घेऊन बसले. एक ताई जळगावची माझ्या ग्रुपला आहे, तिने या निराच्या नवऱ्याला ऐकवल्या, शाकाहाराचं महत्त्व सांगितलं, त्यांनी शाकाहार सोडून दिला, एक पायरी पुढे गेला. हळूहळू ही उपदेश. पण कुणी काम केलं? तिच्या गाठीने काम केलं. जर ती धरून बसली असती तर नसतं काही. म्हणून अशा प्रकारे आमच्या ताई या ठिकाणी अर्चनाताई उपदेश घेतला. त्यांनी मला घटना सांगितली, म्हणे बाबा जेव्हा मला उपदेश दिला मानव पंथाची, मला बाहेरच काढलं म्हणत्या जाऊन त्या सासूबाई रडत बसलोय म्हणे. आज देवाने त्यांना वेगळं केलं, सगळं मनासारखं. कोणी केलं का? तुमच्या चिंतनाने केलं. त्यांनी सांगितलं काय केलं? बाहेरच इकडं, तो अजिबात घरातच अजिबात यायचं नाही. कुणी केलं का? चिंतना. आणि नवरा शाकाहारी झाला, तो म्हणतो बाई तो नाही उपदेशी, पण सगळंच करतो म्हणे, मी निद्रा करतो, फुलं अर्पण करतो. आमचे ते म्हटले माझी जर पत्नी घरी नसेल सगळं मी करतो. म्हटलं मग उपदेश घ्या. नाही मामी बाबा शंकर भक्ती आवडते. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, होईल हळूहळू. काय झालं? त्याची सुरुवात झाली. म्हणून तुम्ही फक्त चिंतन करा, परमेश्वर सगळा बरोबर तुम्हाला सहाय्य करतो. हे सकळ जीवा ते चिंती, परमेश्वर सकळ जीवाचं चिंतन करतात. कदाचित बाईसे प्रश्न करती, बाबा मे बाबा ते चिंतू, बाबा काही चिंतती. महादाईसांनी वेगळा प्रश्न विचारला आणि बाईसांनी वेगळा प्रश्न विचारला. बाईसा म्हणतात बाबा आम्ही तुमचं चिंतन करतो, तुम्ही काही चिंतन करता? बाई ही श्री प्रभूची थाप चिंती. स्वामी सांगतात की बाई श्री प्रभूची थाप चिंती. म्हणजे कोणती थाप? वृद्धपूरला गेल्यानंतर आमच्या स्वामींच्या पाठीवर आमच्या श्री प्रभूबाबांनी जो धपाटा मारला होता की नाही, थाप मारली होती. बाईसा गडबडल्या. काय म्हणतात? मोठ्या बाबांनी लहान्या बाबाला मारलं. स्वामी सांगतात बाई तिथेच थांबा, हे श्री प्रभूची लीला. म्हटले देव आम्हाला मारत नाही, ते गुरु आम्हाला मारत नाही, ते आम्हाला थाप देत आहे. हो की नाही? तुम्ही ते मागं भैरव गुरुज आहे ना, ते स्थान केलंय का? ते आमचे स्वामी बसले होते तिथे, देवतेची प्रतिमा होती. आणि मग स्वामी नाकावर प्रतिवर हात ठेवायचे, बोट ठेवायचे, हा देव नव्हे म्हणे. पुन्हा आमच्या स्वामींकडे यायचे, नाकावर बोट ठेवायचे, डोळ्यावर बोट ठेवायचे, तोंडावर बोट ठेवायचे. हा देव होय म्हणे, हा देव नव्हे म्हणे. ज्या ठिकाणी देवता होती तो देव नाही म्हणे, ज्या ठिकाणी स्वामी बसले होते हा देव होय म्हणे. देव देव प्रकाशया. देवाने देवाचा प्रकाश केलेला आहे. कुठे? ते आहे स्थान भैरव. आणि त्याच ठिकाणी आमच्या स्वामींना काय मारली? थाप मारली. आणि थाप मारल्यानंतर स्वामी सांगतात बाई तिकडेच थांबा.
आणि मग आपल्या गुरुने दिलेली थाप म्हणजे शाबासकी आमची स्वामी आठवायची. म्हणून चिंतन फार महत्त्वाचं असतं. आपल्यासाठी कोणतरी चिंतन करावं, आपल्यासाठी कोणतरी विडा ठेवावा, आपल्याला 2 गोष्टी समजून सांगाव्या, आपल्याला कोणीतरी विधिमार्गाला लावावं, ते सुद्धा आपले गुरुच आहे. लक्षात ठेवा. फक्त काही तुमचा कान ठोकला म्हणजे काही तुमचे तेच गुरु झाले नाही. तुम्हाला कोणी स्थान शिकवलं, कोणी तुमच्या घरी आले तुम्हाला त्यांनी विधी शिकवलं, कोण आलं तुम्हाला लीळा सांगून गेले, ते सुद्धा तुमचे गुरुच आहे. लक्षामध्ये. म्हणून ज्यांच्याकडून ज्ञान श्रवण केलं, लीळा श्रवण केली, ते सुद्धा जर आपल्याला कुठे भेटले तर त्यांना सुद्धा सुपारी द्यायची, द्रव्य द्यायचं आणि भेटायचं. जरी तुमच्या घरी ते भिक्षेला आले तर जे आहे आपण त्यांना ते द्यायचं. आमचा समज कसा झाला, नाही त्या गुरुचा आम्हाला उद्देश नाही, मग त्यांना भिक्षा द्यायला नको. काय त्यांचा आपल्याला संबंध नाही आहे. संबंध तुमचा कोणता आहे? आमचा धर्माचा संबंध आहे. आमच्यामध्ये 36 निमित्त सांगितले. किती? 36. एकच निमित्त आहे का तुम्हाला? उपदेश दिल्यापेक्षा ज्याने ज्ञान सांगितलं ना तो गुण महत्वाचा सांगितलं. ज्ञान तुम्हाला अज्ञानाकडे जाऊ देत नाही, हो की नाही? आणि म्हणून उपदेश गुरुपेक्षा ज्याने तुम्हाला ज्ञान दिलं, तुम्हाला भोग दिला, ज्ञान दिलं, तो तुमचा महत्वाचा गुरु आहे. म्हणून हे डोक्यातलं काढून टाकायचं. बाबा आम्ही आमच्या गुरुलाच देतो, आम्ही आमच्या गुरुलाच दिलं, हे काय तुझे गुरु नाही का? गुरुच आहे. म्हणून हे लक्षामध्ये ठेवायचं. कोणीतरी आपल्यासाठी चिंतन केलं ते सुद्धा आपले गुरुच आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. तर बऱ्याच ठिकाणी माझ्या पोथ्या पण भारत देशामध्ये मी जातो, पण माझा उपदेश वर्ग कोणताच नाही. ऑनलाईनला जे आहेत ना, एकही माझा उपदेश दिलेला कोणी शिष्य नाही. सगळे काय ऐकतात माझ्याकडून? ज्ञान श्रवण करतात. पण तुम्ही तरी कोण झाले? माझे शिष्य झाले ना. आणि म्हणून आता काही ऑनलाईन ऐकतात, काही ऑफलाईन ऐकतात, ते सुद्धा गुरुच आहे. आता बघा, आता आमची 9वी होईल माझी पहिली शिकून 9 तारखेला रहाडगावमधली. माझा कोणी शिष्य वगैरे नाही. आणि परत सांगायचाही तुम्हाला मुद्दा आहे की जे कोणी आपल्याला भेटले, ज्यांनी सांगतात ना, जरी भाजी निसवण्याचं ज्ञान केलं तो सुद्धा तुमचा अनुभव आहे. सामान्य जरी तुम्हाला ज्ञान त्यांनी करवलं, हा विशेष कसा करायचा हे जरी ज्ञान केलं, तो तुमचा गुरु आहे. मग विचार करा, जो तुम्हाला ज्ञान देतो, तुमचा अज्ञान दूर करतो, तो किती मोठा गुरु आहे की नाही? म्हणून लक्षात ठेवायचं, आपल्याला प्रत्येकाचा आदर आणि सन्मान करता आला पाहिजे. म्हणजे हे का बरं सांगतो? कधी कधी आमच्या पाण्यामध्ये येतो, आम्ही भिक्षा मागायला जातो, मग काही काही नवीन प्रांतात जातो, मग कसं बाबा आम्ही आमच्या गुरुला दिलो. म्हणजे काय आलं तिथं? आल्याबरोबर विवाह, गट तट झालं सगळं सुरू. आम्ही आमच्या गुरुला दिलं आणि तुझ्याकडे ठपका मारला का त्या गुरुचा? मी तुझ्याकडे साधू म्हणून आलेलो आहे, मी तुमच्याकडे भिक्षा मागायला. हां, तुमच्या गुरुला सांगितलं ना, गुरुसी 2 इतरासी 1 द्यायला पाहिजे. जर तुमच्या गुरुनिमित्ताला तुम्ही 2 पायली देता आणि एखादा आला असेल तर 1 पायली द्या. तुमच्या गुरुला 2 चपात्या देत होत्या, त्याला अर्धी तरी द्या. परंतु हे बहाणे मात्र सांगायची नाही. एक कॉमन विषय, तुम्ही चांगल्या प्रकारचे लोक, मला माहिती आहे तो आपला विषय नाही, पण हा एक जनरल बोलताना सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात. किंवा असं जर कोणी आणखीन असेल तर त्यांनी मात्र आपली सुधारणा करून घ्यायची. बाई श्री प्रभूची थाप चिंती, म्हणजे आमच्या गुरुने जी आम्हाला थाप दिलेली आहे ती थाप आम्ही चिंततो. आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जर का तुमचे गुरु गेले तर सांगितलं ना, झाडा बुडाचा अवघेला. एखाद्याचे गुरु असतात, ते गुरु जर मरण पावले तर म्हणतात की त्याचं चिंतन थांबलं जातं. का? कोणतरी त्यासाठी चिंतन करायचं तिकडं बसून, पण ते गुरुच गेलं, चिंतन थांबला गेलं. म्हणून गुरु किती महत्त्वाचा असतो, चिंतन करणारा किती महत्त्वाचा असतो, हे आपण या वेळेवरून आपल्याला समजून येतं. अशा प्रकारे बाई श्री प्रभूची थाप चिंती. स्वामी सांगतात की बाई, आमच्या गुरुने जी आम्हाला थाप दिलेली होती ती आम्ही चिंतन करतो. म्हणून ब्रह्मविद्या जी आहे
या लेणीमधून बाबांनी काय सांगितलं आम्हाला, आम्ही ते चिंतन करायचं. या पूजासत्रामधून आम्ही काय शिकलो, चिंतन करायचं आणि लगेच ती कुठं गोष्ट आणायची, कृतीमध्ये अंमलामध्ये आपण ती आणायची आहे. आता अजून पुढे काय झालं, आपण उद्या नवीन टॉपिक लागणार आहे, म्हणून उद्या आपण ते पूजासत्र आपण ठिकाणी बघणार आहोत.